जय आगरीकोली सगळ्यांना गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप यू ऑल डुईंग गुड. आज आपला लडाख राईडचा पहिला दिवस. गाडी पूर्ण लोड केली मी. जेरिगनसोबत पूर्ण मॅप बनवलेला आहे, कुठून कुठं जायचा ते दाखवून ब्लॉगमध्ये सगळा. आणि टेंट घेतले, सॅडल बॅगमध्ये कपडे आहेत आणि टेल बॅगमध्ये सगळं खायचं सामान आहे. अशी काय गाडी लोड केले, जायसाठी रेडी होता. जायच्या आधी आलो पाय पडायला देवांचे आमच्या मंदिरात. देवांचे पाय पडलो ना, घेतला ओलाला मम्मीने ना दीदीने. नाही थांबवलेली. हेल्मेट घेतला ना, झालो तयार. जायला निघलो ते गाडीची पूजा करायला पण घेतली. जॅकेटचं रिफ्लेक्टर असं चमकत होतं तसं गणपतींचा मखार. सगळ्यांना बाय केला ना, मग निघलो माझ्या ड्रीम राईडकडे. अमर भाईची गाडी फुल लोडेड. पण भाई फुल रिफ्लेक्टर. आमच्या सोबत अजून एक रायडर आहे, प्रसाद दादा, जो कांदिवलीवरून आले. झोप येत होती, मग नाशिकमध्ये कुठेतरी कॉफी प्यायला थांबलो आम्ही. घरांच्या निघलेलो आम्ही 4:30 वाजता आणि आता पोचल्या मालेगावला. मस्त राईड झाली, जाम भारी. आता जसं जसं ऊन वरती येईल तशी तशी गरम वारत जाईल. सकाळी काहीच वाटलं नाही यायला, आता गरमी वारली. आम्ही थांबले आता लंच करायला. अमरसा अजून मागे आहेत, त्यांना लई टाईम लागते यायला. आलो गाडी चालवत आणि गाडीवर लोडच त्यांच्या तवरा. कसा बसले देवदास. आम्ही दोघं मस्त एकसाथ चालवतो गाडी, कारण सिंगल सीट आहो. ते दोघं डबल सीट आहेत, त्याच्यामुळे टाईम लागतो. हे आम्हाला आता मस्त ढाबा भेटला इथं बाजूला आहे, त्या साईडला आम्ही रोडच्या थांबलेलो. भूक लागले बाकी मरणाची. अमर भाईनी भाकरी आणल्या, सकाळचे 4ला उठवले भाकरी उजाला असला. 4ला झोपलीत ना ग. 4 वाजता आम्हाला भाकरी दिली. धन्यवाद अमर संजय मम्मीला. मी आणले नारळाची चटणी ना, चपात्या आहेत संध्याकाळच्या आम्हाला खायला. नाही आणले मूग पट्टा, मुगाची भाजी आणले 2 डबे मस्त सुकी. मजा येईल खायला. भयंकर गरमी आहे, भयंकर टेम्परेचर आहे. 42 डिग्री. किती आहे? 42 ना. अमरनी कांड केलं सकाळपासून. पहिले 2300 रुपयाचं ग्लव्स टाकलं, मग रेनकोट टाकला. आता जास्त वाटले टाकले ते 1000 रुपयाचा स्प्रे. हेल्मेटचा विस्ता तर 2 स्प्रे. हा, लय भारी काम केले. आता 500 काय येईल तिथं. आता आता जाता जाता रोहितला टाकील मागे कुठेतरी. जिथे जातो तिथं पेट्रोलचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळीकडे पेट्रोल भेटला. महाराष्ट्र आता एम पीमध्ये पण सगळीकडे. आम्ही 3 ठिकाणी गाडी फुल केली, 2 ठिकाणी महाराष्ट्रात केली आणि एकदा आता इथे एम पीमध्ये केली. काहीच प्रॉब्लेम नाही पेट्रोलचा. यो सायलेन्सरला हात लावला, असा चटका लागला. आता त्याला लावले कोलगेट. खाज आहे ना, इकडे तिकडे हात लावायची.
पहिला दिवस राईडचा ना पहिलाच मूत खराब बाजूला बॅटरी खराब. ॲक्च्युली बॅटरीचा प्रॉब्लेम नव्हता, मॅग्नेट कॉईलचा प्रॉब्लेम होता, पण त्या पहिल्या दिवशी माहीत नव्हतं आम्हाला. हे 650 किलोमीटर करून आम्ही उज्जैनला पोचलो. आता यो रूम घेतले. यो पसारा नुसता कसा क्लीन होता आलो तो रूम ना, आता नुसता पसारा. आणि गाडीची दुसरी बॅटरी पण लो झाली माझी. आता चार्जर खराब झाले गाडीचा, नवीन बॅटरी टाकलेली ती पण लो झाली, हालत खराब. आता उद्या दर्शन जाऊ, बॅटरीचं काम करू. हे गरीब असं जेवायला बसले आम्ही आता. पार्सलचा खाता चपात्या आवऱ्या, भाज्या खराब झाल्या गरमी मुला. ना तो राईस मागवला होता ना, आता वेज कोल्हापुरी मागवले, त्याची चपात्या खाऊ. ही घेतल्या आता रूममध्येच मॅगी बनवला ना. ॲक्च्युली इथं गॅस पेटवले ना भाई. कप नूडल आहे आणि गरम पाणी टाकायचा. गरम पाणी पेटवला गॅस या करायलाच लागेल. ढकला ना वाटला गब्बस आता. या चला आता आम्ही चाललो आता महाकालच्या दर्शनाला. पहिला जाऊ कालभैरवाच्या दर्शनाला. गाड्या कशा दिसतात आमच्या एकदम खतरनाक. निघलो प्रसाद भाईच्या ॲडव्हेंचर जेवून आम्ही कालभैरवाच्या दर्शनाला. आता आम्ही गेलो कालभैरव मंदिराचं दर्शन घ्यायला. पहिले ऊन तर जाम खतरनाक. 9:30 वाजता 32 डिग्री. असं धागबंधन सगळे हिरो. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. कालभैरवाचं दर्शन जाम भारी झालं, मस्त. जवळजवळ 1 तास लाईनला होतो आम्ही आणि आता चाललो महाकालच्या दर्शनाला. प्रसाद बिसाद घेतले अमरने. रोहित भाई तर आमदारच दिसतं घरात. कुटुंबांना आमदार येतो. आता इथं जास्त काही गर्दी नसतं बोलतं, लवकर दर्शन होतं कारण फटाफट लोक सोडतात. बघू आता. आपण महाकालचं दर्शन घेतलं ना, आता आलो भारत माता मंदिरात, जो की इंडियामध्ये एकच मंदिर आहे भारत मातेचा. हे बघा, बघू शकता किती छान मूर्ती आहे भारत मातेची. आणि इथं फोटो बिटो सगळं अलाउड आहे. याला गाडी काही ना ढकलं, आवरी वजन गाडी आहे. ढकल गाडी गप. आता मलाच धक्का मारायला लागेल. गाडीची बॅटरी जेले करणार काय आता. आता मीच मारता धक्का. मोठा चल 1 2 3 उचल. काय तापले जंगली, जोरात धक्का मारायला लागतो. तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगरची गाडीची बॅटरी लो झालेली आहे. हे काल नवीन टाकली, मध्ये वापस